विधान परिषदेमध्ये रमी खेळतानाचा कृषी मंत्री कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि यावर मी रमी खेळत नव्हतो, रमीची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव कोकाटेंनी केली आहे। तर विसरा शेती खेळा रमी, मिळणार नाही शेतमालाची हमी अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीही करता येत नाही। राज्यात शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात, पण काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आ जाओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। 8 आत्महत्या दिवसाला शेतकरी त्या ठिकाणी करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपले जे कृषी महोदय तिथं जर रम्मी सारखा खेळ नाही तर रम्मी खेळत असतील तर त्याला आपण काय म्हणणार। म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। सरकारने निर्णय त्या बाबतीत घ्यावा, पण सरकारपेक्षा अजितदादांनी त्या बाबतीतला योग्य असा निर्णय घ्यावा। कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय। ज्या कृषी मंत्र्यांचं नाव तुम्ही घेताय, माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव कुठे आज नाही, मला या संदर्भात काही माहिती नाही। तर मी आता सकाळी 12-1 वाजता निघालो, आता इथे पोहोचलो। योग्य आहे, कालच झालेला आहे ट्विट, तो कालपासून बातमी चालू आहे। नाही, असं असेल तर अतिशय अयोग्य आहे, योग्य नाही। मला वाटतं विधानसभेमध्ये बसून असं करण्याचं कोणी समर्थन करणार नाही, पण आता ते काय आहे क्लिप मला माहीत नाही। मी आत्ताच रात्री निघालो, सकाळी इथे पोहोचलो, आपल्या समोर 1 तास झाला इथे पोहोचलोय। मी एक महिला म्हणून या देशाच्या ज्या राज्यातून येते त्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याला हात जोडून विनम्रपणे विनंती करते, तुमच्या कॅबिनेट मधला एक मंत्री जर असेंब्लीमध्ये पत्ते खेळत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे त्याचा राजीनामा घ्या। तो स्वतःहून नैतिकतेने देत नसेल तर असल्या लोकांना कृपा करून असेंब्लीमधून दूर करा, मंत्रिपदावरनं दूर करा। काय तुम्ही संस्कार करताय मुलांवर। कोकाटे साहेब आमचे सहकारी मंत्री महोदय हे मोबाईलमध्ये काहीतरी पाहतायत, पण नेमकं आता ते काय पाहतायत काय आहे ते थोडंसं त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल। पण ते जर समजा असं काय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काय मोबाईल गेम वगैरे खेळत असतील तर म्हणतोय मी, तर ते काय बरोबर नाही। मी तर काय बघितलं नाही अजून काय आहे ते काय बघत होते काय नाही, मला काहीही माहिती नाही। शेतकरी मरतोय आणि कृषी मंत्री रमी खेळतोय। कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। कारण म्हणजे अशा मंत्र्याला घरीच बसवलं पाहिजे। रम्मी खेळायचं तर खेळत बसा ना घरी, तुम्ही 24 तास खेळा। सभागृह कशासाठी असतं? जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं। सभागृह कामकाज कशासाठी असतं? रम्मी खेळण्यासाठी असतं का? म्हणून अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे। यांना मंत्रिमंडळात राहण्याचा 1 मिनिट सुद्धा अधिकार नाही। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे। मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। आमदारांना माज आलाय अशा शब्दात बाहेर बोलतायत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय खरंच आमदारांना माज आलाय। तुमच्यासारखा बौद्धिक कुठेतरी घाण नेऊन ठेवलेले आमदार असं जर वागत असतील तर काय म्हणावं याला। हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। काय दुर्दैव आहे शेतकऱ्याचं। कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करतंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतंय। आणि आमचे कृषी मंत्री आता ही 8वी 9वी चूक असेल, यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या। मोबाईल ओपन करत असताना यूट्यूबवर येत असताना अशा अनेक प्रकारच्या जाहिराती या ठिकाणी येतात। तर त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात, ते स्किप करतो। मी स्किप करता ती जाहिरात स्किप करण्याकरता
मला एक 2-3 सेकंद या ठिकाणी लागले, त्याने 18 सेकंद दाखवलं आहे. त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केलेला त्यांनी दाखवलं असतं ना. अशा प्रकारचा कुठलाही गेम खेळत नव्हतो. खालच्या हाऊसमध्ये काय बिझनेस सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल उघडला आणि मोबाईलमध्ये कुणीतरी गेम डाउनलोड करत होता. तो स्किप करत असताना तो तेवढा व्हिडिओ फक्त रेकॉर्ड झाला आहे आणि तो व्हिडिओ काहीतरी 10-12 सेकंदाचा आहे. वो वीडियो है नहीं. नीचे के हाउस में क्या चल रहा है, ऊपर का हाउस अर्जन हो गया था, तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था. किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद, उसको स्किप मैं कर रहा था. उसने एक 10-12 सेकंड के अंदर वो रिकॉर्ड किया गया है. लेकिन उसके बाद में मेरा अपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है. वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा, वो ट्यून क्यों नहीं आपने बताई, वो बताओ ना, वो जाके निकालो ना उधर से. तर जितेंद्र आव्हाडांनी कोकाटेंचा उल्लेख रमी मास्टर कृषी मंत्री असा केलाय. विसरा शेती, खेळा रमी, मिळणार नाही शेतीमालाची हमी, असं ट्विट आव्हाडांनी केलंय. तर कृषी मंत्री कोकाटे रमी खेळत असल्याच्या प्रश्नावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी अजब स्पष्टीकरण दिलंय. रमी तर आता टीव्हीवर पण खेळलं ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो. आमचं तर तसं मी म्हणत नाही, परंतु रमी आता खेळला जातो चांगला खेळ म्हणून असं टीव्हीवाल्यांना वाटत असेल कदाचित. जुगार म्हणून त्याचा जर वापर होत असेल तर तो योग्य नाही आणि मनोरंजना म्हणून त्याच्याकडे जर बघत असेल तर ते योग्य आहे.